हॅलो गाईज, मी तुमचा युनिक अन्या. तर गाईज बघू शकता आपली गाडी आली होसूरला भरायला. काल आपण होसूरवरनं रिटर्न गेलो होतो, अत्तिबेलेवरनं रिटर्न गेलो होतो, पण तिकडे सुंदरमध्ये काय आपल्याला लोड आला नाही आहे. आपल्याला पर्सनल लोड आला म्हणून हे बघा या इथे आलो आपण या कंपनीत आणि आत्ता येऊन पोचलो आहे. जवळजवळ 1:30-1:45 वाजलेत. लंच टायमिंग झालेला आहे. गाडी आणून इथं लावली आणि आता पार्टीवाल्याला फोन केला आहे. पार्टीवाला पण बोलला आहे ठीक आहे घेतो लोडिंगला. बघूया कधीपर्यंत घेतात. तोपर्यंत बघा इकडचा व्ह्यू बघा, ही फुलांची बाग आहे आणि हीच कंपनी आहे. बघूया आता लोडिंगला किती वाजेपर्यंत घेतात. तर गाईज बघू शकता अशा प्रकारे आपल्या गाडीत लोड होणार आहे. हे बघा पूर्ण काचेचा विंडो आहेत, हे एवढे मोठे मोठे विंडो आहेत. हे बघा जवळजवळ 7-8 माणसं लागलेले आहेत तरी पण त्यांना काय उचलत नाही आहे. एवढी मोठी विंडो आहे. ही एक इथे एक बाजूला गाडी, एक मुंबईच्या लोडिंगसाठी लागलेली एक गाडी. तो बघा तो ड्रायव्हर तिथे व्हाईट शर्टवाला उभा आहे, त्यांच्या गाडीत लोड होतं आहे. त्यांची गाडी ओपन केली, आपली गाडी ओपन नाही केली. आपली गाडी पूर्ण पॅकच आहे. बघूया हे बघा हा एवढा मोठा विंडो आहे पूर्ण काचेचा आणि लय वजन पण आहे. बघूया आपल्या गाडीत काय लोड होतोय. तर गाईज बघू शकता एवढे लेबर आहेत आणि हे बघा हा एक विंडो भरायला त्यांना उचलत नव्हता, आम्हाला पकडायला लावला आहे आणि परत आम्हाला सांगतायत काय एकदम सांभाळून धरा, 1.5 लाखाची काच आहे. बघा त्यांना काचाची फिकर आहे पण आमच्या जीवाची फिकर नाही. काय बोलायचा, आमचा पण शरीर तर 1 करोडाचं आहेच ना. ते बघू शकता तुम्ही आणतायत उचलून. तर बघा जवळजवळ 7-8 जण लागलेत. अशा प्रकारे लोड होत आहे गाडीत. तर बघा गाईज अशा प्रकारे लोड होत आहे गाडीत. एवढे लेबर लावलेत लोडिंगला पण एकाचा पण डोका चालत नाही, एकाला पण उचलत नाही काच. हे बघा हा मटेरियल आहे, अजून इकडे एवढा स्टॉकमध्ये पडलेला आहे. आपल्या गाडीत काय लोड होणार आहे काय माहिती नाही. साईडला उभी आपली गाडी इकडे आणि इकडे चालू आहे यांची लोडिंग. बघू शकता रात्रीचे वाजले 3 आणि फायनली आपली गाडी लोड झालेली आहे. आता 3 वाजता लोड झाले बघा गाडी. तुम्ही हे बघू शकता एवढा उशिरा लोड केलं. दुपारी आपण 1 वाजता आलो होतो. कधी लोड करायचं आणि कधी जायचं. ही मित्राची गाडी त्या बाजूला. हे बघ एवढा माल. तर गाईज आता एवढं ताडपत्री वगैरे बांधून घेऊ आणि झोपूया. सकाळी 4 वाजता निघूया. काय 1 तास झोप भेटेल. तर गाईज बघू शकता रात्री आपली गाडी 3 वाजता लोड झाली होती आणि आपण तिथं झोपलो होतो. सकाळी 5ला उठून निघालो आहे आपण आणि 5 वाजल्यापासून रनिंग करतोय. आता 12 वाजत आलेत, जवळजवळ 12 वाजले समजा. आणि मी पण आता तिरुपतीच्या जवळ आलो आहे. हे बघू शकता तुम्ही इकडचं नेचर कसं आहे. इकडे डोंगर आहे, या साईडला दोन्ही साईडला डोंगर आहे आणि हे साऊथचे रस्ते तर असे आहेत ना, असे रस्ते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर कधीच बघायला भेटणार नाहीत. असे रस्ते तिथले एवढे भारी, एवढे सुंदर आहेत, कुठे खड्डे नाही काय नाही. बघू शकता आणि आजचा नेचर पण बघा. आभाळ पण किती मस्त एकदम रंगीबेरंगी झालेला आहे. आपण आता सध्या आहोत तिरुपतीमध्ये आणि जायचं आपल्याला गुंटूरला. अजून जवळजवळ माझ्या अंदाजे 400 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. अजून 400 किलोमीटर प्रवास करून आपल्याला जायचं आहे अनलोडिंग पॉईंटला. तर आज जायला तर रात्र होईल, म्हणजे आज रात्रीच आपण पोहोचूया आणि उद्या सकाळी गाडी आपली खाली करायचं आहे. तर बघूया उद्या सकाळी खाली करून पण मला वाटत नाही की उद्या लगेच लोड भेटेल, कारण तिथून आपल्याला गुंटूरमधून खाली करून पण विजयवाड्याला जायचं आहे. आणि विषय असा आहे की आपण फर्स्ट टाईम चाललो विजयवाड्याला, गुंटूरला. गुंटूर आणि विजयवाडा म्हणजे जवळजवळच आहे, 30-40 किलोमीटरचा अंतर आहे. म्हणजे आपण तेवढं फर्स्ट टाईम चाललो आहे. तिकडच्या ट्रान्सपोर्टरचा पण आपल्याला काही ओळख नाही आहे किंवा कुणाचा नंबर नाही आहे, काही नाही आहे. आता तिथे गेल्यानंतर गाडी खाली करू आणि कॉन्टॅक्ट करूया, इकडे तिकडे लावूया फोन किंवा ग्रुपमधला नंबर वगैरे काढूया, नंबर वगैरे काढून चौकशी करूया. असंच बघत राहा तुम्ही. तर गाईज बघू शकता फायनली आपण आलो आहे साईटवर. ही बघा हीच बिल्डिंग येते, हिचा मटेरियल आपण घेऊन आलो आहे याच बिल्डिंगचा. ते खाली होणार आहे. पार्टीवाल्याशी बोलणं झालं तर आपल्याला रात्री यायला 11 वाजले होते. पार्टीवाल्यांनी फोन केला होता, म्हणजे सकाळी येतोय तिथेच थांब साईडला म्हणून. तर इथे लावून रात्री आपण झोपलो होतो आणि
आता वाजलेत 8:30 वाजलेत. आता उठलो आहे. आता उठून आपण चाललो आहे नाश्ता करायला. कारण पार्टीवाला बोलला की 9 वाजेपर्यंत येईन, मी 9 वाजता गाडी खाली करून घेतो. ते आल्यानंतर मग परत नाश्ता करायला जायला टाईम भेटणार नाही, त्यामुळं आताच चाललो आहे नाश्ता करायला. हे बघा, आता मी आहे गुंटूरमध्ये, आंध्र प्रदेश, गुंटूर विजयवाडाच्या 30 किलोमीटर तिकडे बाजूला आहे. हे बघा, हीच बिल्डिंग येते. तर चला नाहीच काहीतरी नाश्ता करून येऊया आणि आल्यानंतर मग लावूया गाडी अनलोड करायला. आज शनिवार आहे. अनलोड केल्यानंतर लोडिंगचं तर काही कन्फर्म नाही अजून कुठे कॉन्टॅक्ट झालेला नाही आपला, तरी बघूया. तर काय बघू शकता, फायनली 2 लेबर आलेले आहेत आणि आपली गाडी अनलोड करायला घेतलेली आहे. आपण सकाळी जी व्हिडिओमध्ये दाखवली होती ती दुसरी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगचा मटेरियल नाही आहे. आपण रात्री येऊन आपल्याला पण समजलं नाही, आणि रात्री आपण त्या बिल्डिंग जवळ येऊन उभा राहिलो होतो. रात्रभर आपण तिथं काढलं आणि सकाळी आता लेबर आल्यानंतर समजलं की आपल्याला ही बिल्डिंग आहे. तर आता या बिल्डिंगमध्ये आलो आहे. हे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे गाडी लावली इथं आपण. ही आपली गाडी इथं लागली करायला आणि हीच ती बिल्डिंग आहे. सकाळी रात्री आपण त्या बिल्डिंगजवळ गेलो होतो, पण ॲक्च्युली ती बिल्डिंग नाही आहे. तर गाईस इथे करूया, लवकर अनलोड करूया आणि दुसरं एखादं लोड बघूया, बघून भरून जाऊया. कारण आता रक्षाबंधन पण जवळ आलेलं आहे आणि आपल्याला पण घरी जायचं आहे. तर आज शनिवार आहे, शक्यतो मला वाटत नाही आहे, तरी पण बघूया. असलं आलं तर करायचं लोड आणि जायचं. तर गाईस भेटूया अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय.